सो एंडोस्कोपी हा अगदी ब्रॉड टर्म, अम्ब्रेला टर्म आहे. तर एंडोस्कोपीचे खूप प्रकार आहेत. त्याच्यातले महत्वाचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये गॅस्ट्रोस्कोपी, या ज्यालाच अगदी रुटीन भाषेमध्ये एंडोस्कोपी म्हटलं जातं. ह्या गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे वरून घशातनं जी नळी खाली जाऊन आपल्या अन्ननालिका, घशाचं, अन्ननालिकेचं, जठराचं आणि काही प्रमाणात छोट्या आतड्याचं जे डिओडिनम म्हणतो तिथपर्यंत तपासणीला ओजीडीस्कोपी, अप्पर जीआयस्कोपी किंवा गॅस्ट्रोस्कोपी हे म्हटलं जातं. दुसरी तपासणी असते जी खूप कॉमनली केली जाते, त्याला आपण कोलोनोस्कोपी म्हणतो. म्हणजे ही मोठ्या आतड्याची तपासणी आणि खालून छोट्या आतड्याचा एक शेवटचा काही भाग आपण कोलोनोस्कोपीमध्ये. एच पायलोरी हा एक बॅक्टेरिया, विषाणू आहे. तर ह्या हेलिकोबॅक्टर पायलोरी हा एक हेलिकोबॅक्टर फॅमिलीतला इन्फेक्शन आहे. युजली लॉंग टर्म इन्फेक्शन आहे की हे इन्फेक्शन अगदी चाइल्डहुडमध्ये लहानपणीच फूड पॉइझनिंग जसं होतं, जुलाब वगैरे होतात, काही खाण्यात आलं, खराब पाणी पिलं गेलं, हा एच पायलोरी त्याद्वारे होणारं इन्फेक्शन आहे. नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर, तुमच्या पोटाचा डॉक्टर. गटफिट क्लब ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जीआरडीच्या 4 व्हिडिओ नंतर आज आपण जीआरडी मध्ये केले जाणाऱ्या खूप महत्वाची टेस्ट एंडोस्कोपी बद्दल माहिती घेऊया आणि त्याचे काही गैरसमज आहेत ते डॉक्टर विक्रांत काळे हे मेडिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि एंडोस्कोपी स्पेशलिस्ट आहेत, त्यांच्या मार्फत आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, एक छोटी विनंती आहे की आमचे व्हिडिओ तुम्ही खूप लोक बघतात, 95% लोकांनी सबस्क्राईब केलेला नाही. तरी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या सबस्क्राईबमुळे आम्हाला मोटिवेशन भेटते, आणखीन काही चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला आयडियाज भेटतात. तरी देखील सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. मित्रांनो, चला तर मग एंडोस्कोपी म्हणजे काय हे डॉक्टर विक्रांत काळे सरांकडून आपण समजून घेण्याला प्रयत्न करूया. नमस्कार, पुन्हा एकदा गटफिट क्लब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळे ऑडियन्सचं सुद्धा स्वागत आहे. आज आपण एक खूप चांगला महत्वाचा विषय एंडोस्कोपी, जीआरडीचे आपण 3-4 पॉडकास्ट बघितले, तर एक एंडोस्कोपी कॉमनली करणारी टेस्ट आहे, त्याबद्दल विक्रांत सरांसोबत डिस्कशन करणार आहोत. विक्रांत सर, तुमचं सुद्धा आज आपल्या पॉडकास्ट मध्ये आणखीन एकदा स्वागत आहे. थँक्यू सम्राट सर. सर, चालू करण्याच्या अगोदर विषय सगळ्यात पहिलं, एंडोस्कोप म्हणजे नेमकं सोप्या भाषेत काय म्हणता येईल हे समजून सांगा आम्हाला. एंडोस्कोपी ही एक तपासणी आहे आपल्या जठराचं आतड्यांची आतून याच्यासाठी. तर त्याच्यात वापरलं जाणारे इन्स्ट्रुमेंट जे काही आहे याला आपण एंडोस्कोप म्हणतो. ही एक रबरची छोटीशी नळी असते ज्याच्या समोर हाय डेफिनेशनचे कॅमेरा असतात. त्याच्यात मल्टिपल पोर्ट्स असतात. ह्याचे बाकीचेही काही चॅनल्स असतात की ज्याच्यातनं आपल्याला बायोप्सी घेता येते किंवा पाणी टाकता येतं फ्लशिंगसाठी किंवा बाकी सक्शन करता येतं. असे वेगवेगळे उपयोगी असे छोटे छोटे पोर्ट्स त्याच्यात टिपलं असतात. पण महत्वाचा एक लाईट सोर्स असतो की जेणेकरून आपल्या आतड्यांमध्ये सगळं अंधार आहे तिथे आपल्याला त्या लाईटने चांगलं छान क्लिअर दिसतं. आणि हाय डेफिनेशन कॅमेरा आहे ज्याने सगळे आतले पिक्चर्स अगदी छोट्यातल्या छोट्या डिटेल्समध्ये मॅग्निफाईड प्रमाणात आपल्याला स्क्रीनवर बघता येतात. तर हे एंडोस्कोप जे इन्स्ट्रुमेंट आहे हे ह्या प्रकारे असतं. या एंडोस्कोप वापरून आतून जी तपासणी करतो याला आपण एंडोस्कोपी म्हणतो. ओके ओके ओके. म्हणजे आतमध्ये आपल्याला पिक्चर्स सुद्धा घेता येतात, व्हिडिओ सुद्धा घेता येतात. अगदी ज्यावेळेस तपासणीच्या दरम्यान व्हिडिओ आपले कंटिन्युअसली चालू असतात की जेणेकरून आपलं याचं सगळ्याचं एक रेकॉर्डिंग होत असतं आणि त्याच्यात महत्वाच्या भागांचे हे स्निपेट्स, एक छोटे छोटे एक फोटोज आपण घेतले जातात जेणेकरून आपल्याला पेशंटला रिपोर्टमध्ये ते फोटोज देता येतात. विच आर व्हेरी इझी. म्हणजे अगदी सोप्यात आपल्याला पेशंटलाही सांगता येतं आणि कुठल्या दुसऱ्या डॉक्टरांना सुद्धा हा रिपोर्ट डॉक्टरांना सुद्धा इझिली ऍक्सेसिबल समजू शकतो. अगदी अगदी. जर का त्या एंडोस्कोप असं म्हटलं, हा एक ब्रॉड टर्म आहे, तर एंडोस्कोप मध्ये नेमके कोणते कोणते टाईपचे स्कोप असतात? सो एंडोस्कोपी हा अगदी ब्रॉड टर्म, अम्ब्रेला टर्म आहे. तर एंडोस्कोपीचे खूप प्रकार आहेत. त्याच्यातले महत्वाचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये गॅस्ट्रोस्कोपी, या ज्यालाच अगदी रुटीन भाषेमध्ये एंडोस्कोपी म्हटलं जातं. ह्या गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे वरून घशातनं जी नळी खाली जाऊन आपल्या अन्ननालिका, घशाचं, अन्ननालिकेचं, जठराचं आणि काही प्रमाणात छोट्या आतड्याचं जे डिओडिनम म्हणतो तिथपर्यंत तपासणीला ओजीडीस्कोपी, अप्पर जीआयस्कोपी किंवा गॅस्ट्रोस्कोपी हे म्हटलं जातं. दुसरी तपासणी असते जी खूप कॉमनली केली जाते, त्याला आपण कोलोनोस्कोपी म्हणतो. म्हणजे ही मोठ्या आतड्याची तपासणी आणि खालून छोट्या आतड्याचा एक शेवटचा काही भाग आपण कोलोनोस्कोपीमध्ये सेंटीमीटर पर्यंत, अगदी 1 फुटापर्यंत आपण जाऊ शकतो, त्याला आपण कोलोनोस्कोपी म्हणतो. म्हणजे ही मोठ्या आतड्यांची तपासणी. हे सोडून बाकीचेही आहेत. पुश एंट्रोस्कोपी म्हणा, स्मॉल बावल एंट्रोस्कोपी म्हणजे पूर्ण छोट्या आतड्यांची तपासणी.
हे थोडे वेगवेगळे. ERCP म्हणून वरच्याच एक एंडोस्कोप मधून पित्त नलिकेची जी तपासणी किंवा त्याचे ऑपरेशन जे केले जातात त्याला ERCP. हे सगळे एंडोस्कोपीचेच एक प्रकार आहेत. याच्यातले कॉमन आपले गॅस्ट्रोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी बद्दल आपण बोलणार. कॅप्सूल एंडोस्कोपी तो पण असतो ना? अगदी छान. नवीन जो प्रकार आहे कॅप्सूल एंडोस्कोपी आहे काही वर्ष, पण त्याने अगदी खूप छान पिक्चर्स पकडले जातात जे छोट्या आतड्यांपर्यंत या आपल्या नळीच्या एंडोस्कोपनी बघणं डिफिकल्ट आहे. पण कॅप्सूल एंडोस्कोपी म्हणजे एक छोटीशी फक्त कॅप्सूल गिळून छोट्या आतड्यातल्या बऱ्याचशा गोष्टी, अल्सर असो किंवा काही ब्लिडिंग सोर्स असो की जिथे आपल्याला ब्लिडिंग सापडत नाहीये, ब्लिडिंग होतंय आतड्यांमध्ये, तिथे कॅप्सूल एंडोस्कोपी खूप उपयोगी अशी एंडोस्कोपचा प्रकार आहे. आता अप्पर जे एंडोस्कोप किंवा गॅस्ट्रोस्कोप म्हणतो त्याच्यामध्ये आणखीन काय ऍडव्हान्स असतात का सिम्पल ऍडव्हान्स असं असतं का? एक डायग्नोस्टिक आणि थेरप्युटिक हे आपण म्हणतो. डायग्नोस्टिक म्हणजे फक्त तपासणी की आपण एंडोस्कोपीने अन्ननलिका जठराची छोट्या आतड्यापर्यंत तपासणी करून याला आपण डायग्नोस्टिक. जर ऍडव्हान्स जी आहे ते थेरप्युटिक, कारण एंडोस्कोपीनेच आपण बरेचसे बाकीचे अगदी ऑपरेशन पर्यंत बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. की सिम्पल म्हणायचं झालं तर बायोप्सी अगदी सगळ्यात सिम्पलेस्ट पार्ट झाला. पण एंडोस्कोपीने आपण कुठे रक्तस्राव होत असेल, अल्सर, तर क्लिप्स वगैरे लावून थांबवणं किंवा कुणाला लिव्हरच्या आजारांमध्ये व्हॅरेसेस म्हणजे अन्ननलिकेतल्या ज्या नसा सुजतात त्यांना बांधण्यासाठी बँडिंग म्हणून जो प्रकार आहे तो करू शकतो. पॉलिप्स काढू शकतो. सो हे थेरप्युटिक एंडोस्कोपी सुद्धा एक वास्ट सब्जेक्ट होत चाललेला आहे. आणि जो ऍडव्हान्समेंट म्हणतात, NBI म्हणतात, डिफरंट कलर कॅन्सर अर्ली डिटेक्शनसाठी, तो पण एक एंडोस्कोपीचा प्रकार आहे. बरोबर. आता आजकाल एंडोस्कोप मध्येच असे काही फीचर्स आले की जिथे आपण व्हाईट लाईट एंडोस्कोपी, जी नॉर्मल रेग्युलर आपण जे एंडोस्कोप करतो याला व्हाईट लाईट एंडोस्कोपी म्हटलं जातं. पण ह्याच व्हाईट लाईट मध्ये थोडेसे बदल करून एक वेगळे नॅरो बँड इमेजिंग किंवा अजून बाकीचे काही कलर क्रोमोस्कोपी किंवा काही केमिकल क्रोम एंडोस्कोपी की जिथं केमिकल स्प्रे करून लाइनिंगचं एक्झामिनेशन जे करायचं ते पण एक खूप महत्वाचं आहे. कॅन्सर डिटेक्शन मध्ये त्याचा मोठा रोल आहे. म्हणजे थोडंही डिफरन्स आलं कलर मध्ये तर तिथं सस्पेक्ट करू शकतो आणि प्रिसाइजली ते तुकडा आपण बायोप्सीसाठी घेऊ शकतो असं म्हणताय. अगदी व्हाईट लाईट मध्ये किंवा आपल्या नॉर्मल डोळ्यांनी ज्या लिजन्स दिसणार नाहीत हे जास्त हायलाईट त्या नॅरो बँड इमेजिंग किंवा काही ते जे डाय आपण स्प्रे करतो त्याने कळवून येतं. तसं आहे. बरं सर, एंडोस्कोप बद्दल आपण समजून घेतलं, तर एंडोस्कोप कोणत्या लक्षण म्हणजे कोणत्या पेशंटला करायला पाहिजे तुम्ही काय सांगू शकता का त्याबद्दल? बरोबर. सो एंडोस्कोपी अशा लोकांमध्ये केली जाते की जिथे त्यांच्या लक्षणं सिंपल डाएट लाईफस्टाईलने किंवा आपल्या रुटीन औषधांनी बरे नाही होत. ओके. मग तिथे आपण बाकीच्या काही काळजीच्या गोष्टींबद्दल विचार करतो. तिथे आपण एंडोस्कोपी वापरून आतमध्ये निदान करण्यासाठी हे करतो. त्याच्यात लक्षणं कुठली की कुणाचं पित्त आहे, कंटिन्युअस आहे, सारखं पित्ताचा त्रास होतोय, बरं होत नाहीये, किंवा त्यांना खूप पित्त होऊन उलटी होत आहे किंवा उलटीसोबत रक्ताची उलटी होते आहे, कुणाला गिळायचा त्रास होतोय, जेवल्यानंतर इथे जास्त अडकल्यासारखं होणं किंवा घशात अडकल्यासारखं होणं, कुणाचं वजन कमी होत आहे, हे काही अनएक्सप्लेन वेट लॉस आपण म्हणतो की काही कारण नसतानाही प्रयत्न न करता वजन कमी होणे, किंवा काहींना वजन कमी होण्यासोबत पोट दुखणे सारखं किंवा पोटाचे खालचेही त्रास की जुलाब वगैरे होणे, काळी संडास होणे, हे सगळे लक्षणं असतात की पोटामध्ये काहीतरी वेगळं काळजीचं चालू आहे. ह्या गोष्टींच्या निदानासाठी एंडोस्कोप आपल्याला खूप उपयुक्त ठरतो. इव्हन अॅनिमियामध्ये एखाद्या पेशंटमध्ये हिमोग्लोबिन कमी आहे, तर ब्लिडिंगसाठी आतमध्ये काही हळूहळू थोडं ब्लड जात असेल तर ते समजण्यासाठी सुद्धा एंडोस्कोपचा आपण. अगदी बरोबर की काळी संडास होणे आपण जे म्हणालो तिथे खूप ब्लिडिंग होत असेल तर काळी संडास दिसून येते, पण बऱ्याच वेळा ऑकल ब्लड म्हणजे अगदी सायलेंटली थोडं ब्लडचं उजिंग होत आहे जे डोळ्यांनी दिसणं काय किंवा लॅबमध्ये पिकअप करणंही अवघड आहे, पण त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी होतं. हिमोग्लोबिन कमी होण्याच्या कारणांमध्ये पोटाचा अल्सर असो किंवा आतड्यांमधनं अब्झॉर्प्शन नीट होत नाहीये, ह्या गोष्टींच्या तपासणीसाठी सुद्धा एंडोस्कोपी खूप उपयुक्त गरजेची ठरतात. बरोबर. असे काही सिम्पटम ज्याला आपण वॉर्निंग साईन म्हणतो जे असतील तर एंडोस्कोप 100% म्हणजे आता आपण प्रत्येक ऍसिडिटीमध्ये तर एंडोस्कोप करत नाही, प्रत्येक पोटदुखीला एंडोस्कोप करत नाही, जिथं गरज आहे किंवा जिथं सॉल्व्ह होत नाही तिथं करतो. असे काही 4-5 लक्षणं सांगता का ज्याच्यामध्ये वॉर्निंग साईन म्हणतो आपण तिथे एंडोस्कोप करूनच घ्यायला पाहिजे, वेट नाही करायला पाहिजे, असे कोणते लक्षणं सांगू शकता? बरोबर. तर आपल्या ऍसिडिटीच्या व्हिडिओमध्ये आपण बोललोच होतो की नुसती ऍसिडिटीसाठी एंडोस्कोपी ही लगेच गरजेची नसतेच. अगदी ऍसिडिटी जिथे सेटल होत नाहीये किंवा परत त्रास होतोय
तिथे एंडोस्कोपी ठीक आहे. पण काही वेळेस पेशंट अगदीच पहिल्यांदाच आपल्या ओपीडीत आलाय आणि त्याला लगेच एंडोस्कोपी सांगितलं जातं, त्यावेळेस रेड फ्लॅग साईन्स आपण आपल्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणजे सोप्या शब्दांमध्ये काळजीचे काही लक्षणं हे असतात. तर त्याच्यात काय झालं की सारखी उलटी होणं, रक्ताची उलटी होणं, घशात अडकणं किंवा जेवण करताना छातीत अडकणं, वजन कमी होणे, हे काळजीचे लक्षण आहे. त्याच्यात काळी संडास झाली किंवा कुणाचं हिमोग्लोबिन खूप कमी आहे, अनिमिया आहे, हे रेड फ्लॅग साईन्स आहेत. त्यातल्या त्यात अगदी 40च्या वरच्या लोकांमध्ये याच्यातले कुठलेही सिम्पटम्स असतील तर एंडोस्कोपी ही पहिली केली जाते, त्याच्यानंतर बाकी ट्रीटमेंटकडे आपण वळतो. ओके. वेट लॉस म्हणून सांगितले सर, एखाद्या पर्सनला 6 महिन्यामध्ये किती वेट लॉस झालं म्हणजे त्याला सिग्निफिकंट म्हणून समजायला पाहिजे का प्रत्येक 1-2 किलो वजन कमी झालं म्हणून एंडोस्कोप करायला पाहिजे? बरोबर. तर याचं पण एक प्रमाण असणं गरजेचं आहे. 1-2 किलो वजन इकडे तिकडे अगदी डिहायड्रेशनने सुद्धा होऊ शकतं, त्याच्याबद्दल एवढी काळजीच नाही. पण माणसाच्या किंवा व्यक्तीच्या एक 10% वजन जर कमी झालं असेल तर हे नक्की काळजीचं आहे. तर त्याच्या कोणी 40 किलो आणि 4 किलो कमी झालं तर थोडंसं काळजी वाटायला हरकत नाही. पण कोणी अगदी 90 किलो आहे आणि 4 किलो कमी झालं तर त्याच्यात काही इतकं काळजी. तर 10% हा एक प्रमाण युजली आपण ओपीडी मध्ये फॉलो म्हणजे गेल्या 6 महिन्यामध्ये 10%चं तुमचं जर का वजन कमी झालेलं असेल किंवा घातलेले कपडे एकदम ढगळे होत आहेत आणि तेच लूज होत असतील, तशा कंडिशन मध्ये सोबत जर का खाण्यासाठी पण भूक लागत नसेल तशा कंडिशन मध्ये आपण एंडोस्कोपी प्रिफर करू शकतो. अगदी. कारण त्यावेळेस आपल्याला काहीतरी काळजीचे आजार आतमध्ये असण्याची शक्यता आहे. तिथे डायग्नोसिस लेट करून चालत नाही, तिथे एंडोस्कोपी पटकन करावी. आता एंडोस्कोपीला एखादा व्यक्ती आलेला आहे, पेशंट आलेला आहे आणि त्यांच्यामध्ये तुम्ही काही सिम्पटम बघितलेत म्हणून एंडोस्कोप करायला घेतलं, तर एंडोस्कोप करत असताना नेमकं काय काय आजार आपल्याला समजू शकतात? एखाद्या एंडोस्कोपी झाल्यानंतर मला कोणत्या आजार असण्याची शक्यता असते डॉक्टर सांगू शकतात, असं काही सांगू शकता का? बरोबर. तर आता आपल्याला सिंपल ऍसिडिटी जी आहे त्याच्यामध्ये जठरामध्ये थोडीशी सूज दिसणे हे सगळ्यात कॉमन आहे. ज्याला गॅस्ट्रायटिस आपण जे म्हणतो हे सगळ्यात कॉमन आहे. सो खरं गॅस्ट्रायटिस बघण्यासाठी आपण एंडोस्कोपी करतच नाही. तुम्ही जसं म्हणालात की एंडोस्कोपी करतो तर हे नक्की कुठल्या आजारांचं निदान करायला. तर त्याच्यात हे जे ऍसिडिटी कशामुळे होते तर वन ऑफ द मोस्ट कॉमन आहे एच पायलोरी बॅक्टेरिया. तर त्याचं निदान आपण एंडोस्कोपीद्वारे करू शकतो. सारखी ऍसिडिटी होऊन आपल्या लायनिंगला इजा होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यात अल्सर्स हा एक प्रकार होतो. कधी अन्ननलिकेच्या याच्या लायनिंग चेंज होऊन बॅरेट्स इसोफेगस प्रकार होतो. कधी कधी सारखं इरिटेशन होऊन अगदी बॅरेट्स इसोफेगस सारख्या याच्यामध्ये पुढे जाऊन कॅन्सर वगैरे सुद्धा त्याचं रूपांतर होऊ शकतं. तर अल्सर, इन्फेक्शन, कॅन्सर हे जे काही आहेत ह्या सगळ्या आजारांचं एंडोस्कोपीमध्ये अगदी अर्ली स्टेजला, अगदी सुरुवातीच्या स्टेजला निदान होणं खूप चांगल्या प्रकारे शक्य आहे. आता तुम्ही एच पायलोरी म्हटलं सर, एंडोस्कोप मध्ये एच पायलोरी दिसून येते का? नेमकं कसं तुम्ही डायग्नोज करता एच पायलोरी एंडोस्कोपीवरती? बरं. सो एच पायलोरी हा एक बॅक्टेरिया आहे, विषाणू आहे. तर ह्या हेलिकोबॅक्टर पायलोरी हा एक हेलिकोबॅक्टर फॅमिलीतला इन्फेक्शन आहे. युजली लॉंग टर्म इन्फेक्शन आहे की हे इन्फेक्शन अगदी चाइल्डहुडमध्ये लहानपणीच फूड पॉइझनिंग जसं होतं, जुलाब वगैरे होतात, काही खाण्यात आलं, खराब पाणी पिलं गेलं, हा एच पायलोरी त्याद्वारे होणारं इन्फेक्शन आहे. आणि जठरात जाऊन लॉंग टर्म इन्फेक्शन एक बनतं, क्रॉनिक इन्फेक्शन बनतं. म्हणजे एच पायलोरी आहे तो काही 2 आठवड्यात 3 आठवडे झाला असा प्रकार नसतो. युजली एच पायलोरी यांच्यामध्ये डिटेक्ट होतो. त्यांना वर्षानुवर्ष एच पायलोरी आहे, लक्षणं असतील असं नाही. बऱ्याचशा एच पायलोरी इन्फेक्शन असणाऱ्या लोकांना लक्षणं नसतात. तर हा विषाणू अगदी मायक्रोस्कोपिक आहे सर, त्यामुळे एंडोस्कोपीत तो दिसणार नाहीये. तर एंडोस्कोप करताना आपण एक छोटीशी बायोप्सी घेतो, म्हणजे लायनिंगचा तुकडा घेतो की जेणेकरून आपल्याला त्याचं तपासणी करता येते, बाकीचं केमिकल रिएजंट्स वगैरे वापरून. तपासणीचे वेगवेगळे प्रकार असतात. आपण जे युजली करतो ही एक रॅपिड टेस्ट आहे, रॅपिड युरिएज टेस्ट, RUT म्हणतो आपण त्याला. ती एंडोस्कोपी डिपार्टमेंटमध्येच केली जाते. तसं आहे. दुसरं आहे हे बायोप्सी घेऊन आपण लॅबला पाठवू शकतो की लॅब मायक्रोस्कोप खाली बघून मग तो बॅक्टेरिया दिसतोय का, हा सूक्ष्म आहे पण मायक्रोस्कोप खाली दिसू शकतो, तसं आहे. दुसरं असतात काही त्याचे ब्लड टेस्ट आहेत, स्टूल टेस्ट आहेत, किंवा एक ब्रीदिंग टेस्ट विच इज वन ऑफ द मोस्ट ॲक्युरेट. सगळ्यात ॲक्युरेट टेस्ट एच पायलोरीसाठी एच पायलोरी ब्रेड टेस्ट. तर त्याच्यात युरिएज ब्रेड टेस्ट किंवा अमोनिया ब्रेड टेस्ट हे 2 प्रकार असतात. तर ह्या दोन्हीमध्ये सुद्धा हे वेगवेगळ्या प्रकारे एच पायलोरीचं आपण निदान करू शकतो. आणि जो एच पायलोरीसाठी आजकाल बघतो की रिपोर्टच्या तिथं तुमच्या पण रिपोर्टला बघतो आम्ही लावलेला असतो क्लिप, तर नेमकं ते एच पायलोरी आहे का नाही
ते पेशंटनी कसं समजावं, त्याचा कसं इंटरप्रेट करावं? सो आपण आपल्या सगळ्या प्रत्येक पेशंटला ते एक्सप्लेन केलं जातं. तर ती किट जी आपण लावतो एंडोस्कोपीच्या रिपोर्ट सोबत, त्यालाच आपण RUT म्हणतो, रॅपिड युरियस टेस्ट. तर त्याच्यामध्ये एक छोटा तो लाइनिंगचा तुकडा काढून एक छोटीशी गोल खिडकी असते, त्याच्यामध्ये तो तुकडा टाकला जातो आणि त्याच्यात एक सलाईनचे 1-2 ड्रॉप्स टाकले जातात, जेणेकरून तिथल्या केमिकल्स ऍक्टिव्हेट होतात आणि ते जे काही ही युरियसची लेवल वाढते ते आणि H. पायलोरी याचं कॉम्बिनेशनने त्याचा कलर एक पिंक होतो, ते रिएजंटचा कलर पिंक होतो. तर तो जो पिंक झाला तर इन्फेक्शन आहे, ते जर पिंक नाही झालं ते येलोच राहिलं तर निगेटिव्ह आहे. हे तिथे आपण स्ट्रिपला आपल्या सगळ्या पेशंटला ती टेस्ट समजावून सांगितली जाते. आणि जो तुकडा काढायचं म्हणून सांगितले सर, तुकडा काढला तर म्हणजे काय तुकडा तपासणीला पाठवतो काय कॅन्सर आहे म्हणून तिथंच कन्फर्म होतो? तर आता तुकडा काढणं म्हणजे बायोप्सी आपण त्याला म्हणतो. बायोप्सी वेगवेगळ्या कारणांसाठी केली जाते. त्याच्यात आपण आता H. पायलोरी बद्दल बोलतोय म्हणजे आपण कॅन्सर बद्दल बोलतच नाही. जर कॅन्सरची कुठेही शक्यता वाटली तर त्याचं जे बायोप्सीचं जो तुकडे असतात हे आपण 100% लॅबला पाठवतो. तर मग ते मायक्रोस्कोप खाली डिटेलमध्ये 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात तिथे. एक की कॅन्सर आहे की नाही, आणि दुसरं असेल तर कुठल्या प्रकारचा आहे. आणि त्याच तुकड्यांवर आपल्याला अजूनही पुढचे जे काही तपासण्या असतात, इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री किंवा ही लॅब जसे आपल्याला ऍडवाइस करतील त्याच्यानुसार त्या याच्यावर आपल्याला त्या तपासण्या करता येतात. पण H. पायलोरीसाठी जो तुकडा काढला जातो हा काही कॅन्सरसाठी नाहीये. हा रॅपिड युरियस टेस्ट म्हणून आपण त्या स्ट्रिपमध्ये ऑन द स्पॉट आपण त्याचं डिटेक्शन करू शकतो. युजली आपण एक 24 तासानंतर आपल्या युनिटमध्ये प्रोटोकॉल आहे की आपण 24 तासानंतर त्याची तपासणीचं रिझल्ट बघतो. सर, एंडोस्कोप करायचं म्हणून एकदा आपण ठरवलं तर नेमकं एंडोस्कोपीच्या आदल्या दिवशी काय तयारी करून यावं लागतं पेशंटला? नेमकं तुम्ही प्रिपरेशन काय सांगता एंडोस्कोपीच्या पेशंटला? बरोबर. सो एंडोस्कोपी म्हणजे आपण आता अपर GI एंडोस्कोपी बद्दल बोलूया. तर अपर GI एंडोस्कोपीसाठी फक्त एकच रिक्वायरमेंट आहे की उपाशीपोटी येणे. सो युजली जे काही इलेक्टिव्ह आपले एंडोस्कोपीज असतात त्यांना आपण सकाळीच करतो. रात्रभर उपाशीपोटी सकाळी आलं की त्यावेळेस पोट सगळ्यात स्वच्छ असतं. जितकं पोट स्वच्छ, जितकं जठर स्वच्छ, तेवढं आपल्याला माहिती क्लिअरली मिळते. जितकी माहिती क्लिअरली मिळणार तेवढं आपलं डायग्नोसिस करेक्ट होणार, ट्रीटमेंट चांगली होणार. तसं आहे. तर एंडोस्कोपीसाठी आपल्या पेशंटला सगळ्यांना आपण काउन्सिल करतो की सकाळीच त्यांनी उपाशीपोटी येणं. काही जर त्यांचे रेग्युलर मेडिसिन्स असतील की त्यांची ब्लड प्रेशरची स्पेशली जे सकाळी घेतलं जातं ते अर्ली मॉर्निंग थोडं एक घोटभर पाण्यासोबत घेतली तर ती चालते. डायबिटीजचे वगैरे मेडिसिन्स आपण एंडोस्कोपी नंतर ज्यावेळेस ते खाऊ पिऊ शकतात त्याच्यानंतर देतो, म्हणजे शुगर कंट्रोल राहते. बीपीचं मेडिसिन देण्याचं कारण असं की त्यांचं ब्लड प्रेशर एंडोस्कोपीच्या वेळेस येऊन वाढायला नको, जेणेकरून परत प्रोसिजर कॅन्सल होण्याची शक्यता नसते. ब्लड प्रेशरची गोळी घेतली की ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. तर उपाशीपोटी येणं, रेग्युलर ब्लड प्रेशरची वगैरे मेडिसिन्स त्यांना घेणं अलाउड आहे. आदल्या दिवशी एक लाईट देणं त्यांना अलाउड आहे. रात्रभर थोडंसं पाणी घेतलं तरी चालतं. एक 4 तासापर्यंत एंडोस्कोपीच्या आधी पाणी घेतलेलं काहीही प्रॉब्लेम होत नाही. पाणी कुठलंही आपलं व्हिजन ब्लॉक करत नाही आणि अब्झॉर्ब होऊन जातं पटकन. तसं आहे. सो त्यांना उपाशीपोटी येणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. त्यांच्या डॉक्टरांनी किंवा आपण बघितलेलं असेल ते काही प्री एंडोस्कोपी रक्त तपासण्या असतात, काही बाकीच्या तपासण्या डिपेंडिंग ऑन प्रत्येक पेशंटचे आजार कुठले आहेत त्याच्यानुसार एक फ्री चेकअप असतं, ते आपण करून घेतो. ते सगळं क्लिअर असेल तर त्या दिवशी एंडोस्कोपीला अपॉइंटमेंटनुसार उपाशीपोटी पेशंट करू शकतो. बरं सर, तुम्ही सांगितलं युजली सकाळीच करतो. एंडोस्कोपी संध्याकाळी का बरं नाही करू शकत? एखाद्याला जर का सकाळी त्रास होत आणि एंडोस्कोप करायचंच आहे तर तुम्ही दुपारी संध्याकाळी वगैरे करू शकता का? करणं अलाउड नाहीये? नाही, आपण दुपारी संध्याकाळी 24 तासात कधीही करू शकतो. एंडोस्कोपीसाठी फक्त 6 ते 8 तास उपाशीपोटी असणं गरजेचं आहे. एमर्जन्सीमध्ये अगदी लगेचच करणं सुद्धा आपल्याला अलाउड आहे. की कोणी अगदी रक्ताच्या उलटीने चाललाय ना आपल्याला इमर्जन्सी घ्यायचं आहे तर तिथे आपण पेशंटला घेऊ शकतो. आपण जे बोललो सकाळी हे इलेक्टिव्ह अगदी प्लॅन्ड प्रोसिजर, पण अगदीच एखाद्याला नाही शक्य होते, संध्याकाळचंच आहे तर एक 6 तास उपाशीपोटी पेशंट आला तर एंडोस्कोपी करणं शक्य आहे. असं काही अलाउड नाहीये असं काही प्रकार. एम्प्टी स्टमक असेल तर तुमची एक्झामिनेशन चांगलं होऊ शकतो आणि रिस्क ऑफ ऍस्पिरेशन म्हणजे ते उलटी वगैरे करून छातीत वगैरे जाण्याची रिस्क वगैरे रिस्क कमी होते. पण युजली दिवसा उपाशीपोटी राहणं पेशंट्सला थोडं अवघड वाटतं. सकाळी उठलं की त्यावेळेस काय 1-2 तास फक्त उपाशीपोटी एंडोस्कोपी झालं पेशंट्स आर कम्फर्टेबल. से पेशंटच्या कम्फर्टसाठी म्हणून आपण युजली सकाळचं डिसिजन घेतलेलं आहे. आता एंडोस्कोप म्हटल्यानंतर बरंच भीती असतं लोकांना, तर साध्या सोप्या भाषेमध्ये नेमकं एंडोस्कोपीमध्ये पेशंट एंडोस्कोपी रूम मध्ये आल्यानंतर
तुम्ही काय काय करता, म्हणजे त्यांना एक ओरिएंटेशन राहायला पाहिजे असं सांगू शकता का? बरोबर. तर आता आपलं जे युज्युअल आहे, इलेक्टिव्हली सकाळी पेशंट आला की आपला स्टाफ सगळ्यांना पहिलं चेकअप करून घेतो, त्यांचं ब्लड प्रेशर वगैरे, ऑक्सिजन सॅच्युरेशन या गोष्टी चेकअप केले जातात. त्याच्यानंतर आपण एंडोस्कोपीसाठी त्यांना एंडोस्कोपी रूम मध्ये घेतो. एंडोस्कोपी रूम मध्ये आलं की पेशंटच्या घशात एक स्प्रे केला जातो. हा एक लोकल अॅनेस्थेटिक लिग्नोकेनचा स्प्रे असतो, ज्याने घसा आपला बधीर होतो. ते बधीरपणा एक 20 ते 30 मिनिटं टिकतो. त्याच्यामुळे एंडोस्कोपी करताना जी काही नळी खाली जाते घशातनं तेव्हा दुखत नाही लोकांना. त्याच्यामुळे काही प्रमाणात खोकला ठसका यायचं प्रमाण सुद्धा कमी होतं. तर तो स्प्रे केला की त्याच्यानंतर पेशंटला एक पोझिशन दिली जाते टेबलवर, जी डाव्या कुशीवर असते. डाव्या कुशीवर 2 फायदे आहेत. एक तर सर्जनला पेशंट समोर असतो, एंडोस्कोप मॅन्युअरिंग जे म्हणतो की एंडोस्कोपीचा चांगला वापर त्यावेळेस नीट करता येतो. आणि दुसरं की काही घशात पाणी वगैरे आलं तर पेशंट डाव्या कुशीवर असेल तर ते तोंडावाटे खाली पडू शकतो, म्हणजे श्वास घ्यायला पेशंटला त्रास होत नाही. तर डाव्या कुशीवर पेशंटला घेतलं जातं. एक माउथ गार्ड म्हणून प्लास्टिकचं डिव्हाइस असतं जे दातांमध्ये दिलं जातं. हे पेशंटच्या दाताच्या सुरक्षेसाठी असतं. ऑल्सो आपल्या एंडोस्कोपीला पण कुठे डॅमेज नाही होत दातांनी, म्हणून ते माउथ गार्ड दिलं जातं. तसं होतं. त्याच्यानंतर ऍक्च्युअल एंडोस्कोपीची प्रोसिजर चालू होते. एंडोस्कोप मध्ये जात असताना काय काय बघता तुम्ही? नेमकं एंडोस्कोप जातं कसं, ट्रॅव्हल कसं होतं? एक सगळ्यांना ह्याच्याबद्दल कुतूहल असतो की नेमकं एंडोस्कोप बघते काय काय, त्याच्याबद्दल काय सांगू शकतो? बरोबर. तर आता सुरुवातीला आपण जसं म्हणालो, एंडोस्कोपीच्या पुढे आपला हाय डेफिनेशनचा एक कॅमेरा असतो. तर त्या कॅमेऱ्याने आपल्याला घशाचं एक्झामिनेशन होतं, अन्ननलिका, व्होकल कॉर्ड्स आपल्याला त्याच्यामध्ये बघता येतं. त्याच्यानंतर अन्ननलिकेचं पूर्ण वरचा भाग, खालचा, तिथे काही त्यांचं टोन किती आहे, की खालचं लोअर इसोफिजियल स्फिंक्टरच्या इथे खूप टाईट आहे का, खूप लूज आहे का, काही तिथं सूज आहे का, कुठे अल्सर्स आहेत का. मग तसंच खाली जाऊन आपण जठराची तपासणी करू शकतो. तिथेही कुठे सूज, काही काठी आहेत का, कुठे अल्सर्स असं काही आहे का. किंवा कधी कधी 12-12 तास फास्टिंग नंतर सुद्धा जेवण आपल्याला तिथे दिसू शकतं, जे गॅस्ट्रोपॅरेसिस मध्ये होऊ शकतं. किंवा छोट्या आतड्याची सुरुवात जिथे आहे तिथे जर काही नॅरोईंग झालेलं असेल अल्सर्स वगैरेमुळे स्ट्रिक्चर, तर फूड तिथून जायला खूप वेळ लागतो. तर ह्या गोष्टी आपल्याला लगेचच तिथे दिसू शकतात. तसंच जठराच्या पुढे गेलं की आपण छोट्या आतड्याचं ओपनिंग जिथे आहे त्याला पायलोरस म्हणतो. ते पायलोरस किंवा डिओडिनम पुढे हे सुद्धा आपल्याला छानपैकी तपासता येतात. याच्यामध्ये कुठेही आपल्याला काही काळजीचं वाटलं तर त्याची बायोप्सी घेता येते. तिथले तिथे कुठे ब्लिडिंग वगैरे असेल तर थांबवता येतं. एंडोस्कोपीने हे सगळे तपासण्या आपल्याला करू शकतात. साधारणतः एक एंडोस्कोपी प्रोसिजरला तुम्हाला किती वेळ लागतो? सो आयडियल ॲव्हरेज टाइम एक 4 ते 6 मिनिटं आहे, डिपेंडिंग ऑन आपल्याला काय दिसलंय, किती बायोप्सी घ्यायचे आहेत, किती डिटेलमध्ये कुठले काही काळजीचं दिसलं तर त्याची एक्झामिनेशन कसं करायचं आहे. पण युजल एक ॲव्हरेज एंडोस्कोपीचा टायमिंग 4 ते 6 मिनिटांमध्ये होत जातं. पेशंट कोऑपरेशन सुद्धा मॅटर करतं त्याच्यामध्ये. पेशंट कोऑपरेशन खूप मॅटर करतं. जे कोणी कोऑपरेट करतात त्यांचं इनफॅक्ट 4 मिनिटात होतं. जिथे पेशंट खूप अनकम्फर्टेबल आहे किंवा कोऑपरेट नाही करत तिथे उलट थोडासा एक्स्ट्रा टाइमच लागतो. ओके. आता तुम्ही सांगितलं की रुटीन एंडोस्कोप तुम्ही लोकल मध्ये घशामध्ये देऊन करता. असे काही पेशंट असतात का त्यांना कम्प्लीट अनेस्थेशिया दिल्याशिवाय एंडोस्कोप करू शकत नाही, असं काय असतं का? आहेत. आता त्याच्यामध्ये काही 2 कारण. काही पेशंटच्या अँझायटीमुळे कधी कधी औषध द्यावं लागतं. औषध म्हणजे सर जे म्हणतात त्याचं अनेस्थेटिक, की आपण लोकल अनेस्थेटिक मध्ये एंडोस्कोप सगळ्यात सेफेस्ट आहे, की तिथे अनेस्थेशिया फक्त एक अर्धा तास टिकतो. त्याच्यानंतर पेशंट खाऊ पिऊ शकतो आणि ही कॅन डू हिज ओन रुटीन वर्क. पण काही एक कारणास्तव की कुणाला कार्डियाक प्रॉब्लेम्स आहे किंवा कोणी खूपच बाकी कोऑपरेट करण्याच्या स्थितीत नाहीये, की काही मेंटल डिसेबल्ड लोक आहेत किंवा काही अगदीच अँझायटीमुळे शक्य नाही होऊ शकत. काही लोकांचा कधी कधी गॅग रिफ्लेक्स खूप स्ट्रॉंग असतो. गॅग रिफ्लेक्स युजली लोकल अनेस्थेटिक मध्ये चालला जातो, पण काही लोकांचं नाही होऊ शकत. तर त्या लोकांमध्ये अनेस्थेटिक देणं गरजेचं ठरतं, विच इज अगेन सेफ. अनेस्थेटिक्स खूप छान आहेत. शॉर्ट ऍक्टिंग अनेस्थेटिक्स खूप चांगले असतात. एक 10-15 मिनिट्स आपल्याला पेशंट रिलॅक्स होतो. त्याच्यानंतर पेशंटही जागा होतो. पूर्ण अनेस्थेशिया जायला वेळ लागतो, पण पेशंट एक 15 मिनिटात त्याच्यानंतर जागा होतो. तर त्या लोकांमध्ये आपल्याला अनेस्थेशिया देऊनही एंडोस्कोपी करता येते. सेफ्टीसाठी आपण तसं करू शकतो. नक्की करू शकतो. आता एक वेळेस एंडोस्कोप प्रोसिजर झाली
तर नेमकं तुमचे पेशंटला इन्स्ट्रक्शन काय असतात, काय करायला पाहिजे, कसं पुढचं दिवस कंटिन्यू करायला पाहिजे, काय सांगू शकता का? बरोबर. तर आता याच्यातही त्या दोन्ही भाग झाले. एक जे लोकल अॅनेस्थेटिक मध्ये पेशंट आहेत आपले, त्यांना युजली एक 15 ते 20 मिनिटं लोकल अॅनेस्थेशियाचा इफेक्ट जाणवतो. अर्धा तासात तो पूर्ण चालला जातो. त्याच्यानंतर ते थोडं पाणी पिऊ शकतात, थोडं नाश्ता करू शकतात. तर नाश्त्यामध्ये आपण त्यांना मऊ किंवा रूम टेम्परेचरचा कुठल्याही गोष्टी त्यांना आवडतील तसं नाश्त्याला ते घेऊ शकतात. त्याच्यानंतर ते कामालाही जाऊ शकतात, गाडी चालवू शकतात. त्यांच्या बिकॉज इट्स लोकल अॅनेस्थेशियामुळे त्यांचं सेंट्रली ब्रेनला अफेक्ट काही झालेलं नाही, त्यामुळे ते त्यांचं एक रुटीन काम चालू ठेवू शकतात. म्हणजे जो लोकल मध्ये केलेला पेशंट आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही. त्यांनी फक्त तो जो काही 1 घंट्याचा पिरियड आहे प्री आणि एंडोस्कोपीचा आणि नंतर एक 10-15 मिनिटं, त्यानंतर ते रुटीन आपली काम वगैरे रुटीन दिवस कंटिन्यू करू शकतात. अगदी कंटिन्यू. अॅनेस्थेशिया दिलेल्या पेशंटला अॅनेस्थेशियाच्या लोकांना थोडंसं ऑब्झर्वेशनची गरज पडते. युजली पूर्ण अॅनेस्थेशिया वेअर ऑफ व्हायला एक 2 ते 4 तास डिपेंडिंग ऑन कुठलं अॅनेस्थेशिया वापरले गेले लागतं. 4 तासामध्ये मोस्ट ऑफ द अॅनेस्थेशिया हे होतं. आपण 4 तास पेशंटला ऑब्झर्व करतो आणि त्याच्यानंतर घरी पाठवलं जातं. पण तरीही 4 तासानंतर त्यांना महत्वाची कामं करू नका हे इन्स्ट्रक्शन दिले जातात. एंडोस्कोपीला साधारणतः खर्च किती लागतो, एक अंदाजे खर्च किती लागतं? तर ओपीडी बेसिस आणि हॉस्पिटलमध्ये असे वेगवेगळे प्रकार आहेत. युजली 4 ते 6 हजार हे ओपीडी बेसिसच्या एंडोस्कोपीचा खर्च आहे. हा प्रत्येक इन्स्टिट्यूट किंवा हॉस्पिटलनुसार वेगवेगळ्या ठिकाणी बदलला जातो. सर, एंडोस्कोपीचं नेमकं असं म्हणतात की खूप वेदनादायक असते म्हणून बरेच पेशंट घाबरतात, हे खरं आहे का? बरोबर आहे. एंडोस्कोपी बद्दल बऱ्याच पेशंटच्या मनामध्ये एक चुकीचा भ्रम आहे की एंडोस्कोपी खूप पेनफुल आहे, खूप त्रासदायक आहे. आता हे भ्रमही म्हणता येत नाही. कधी कधी कुठल्याही पेशंटचा एखादा एक्सपिरियन्स असतो की ज्याने त्यांना भीती वाटली आहे, ते अँक्शियस आहेत किंवा ज्या कुठल्या सेंटरला केलंय तिथे थोडंसं लक्ष देण्यात नाही आलं तर पेनफुल झालं म्हणून एक ते चुकीची माहिती सगळीकडे पसरली जाते. पण एंडोस्कोपी ही अगदी सुरक्षित अशी तपासणी आहे. ऍक्च्युली वेदना होत नाहीत. लोकल अॅनेस्थेटिक दिल्यामुळे पेनफुल प्रोसिजर नसतेच. थोडासा खोकला किंवा थोडासा ढेकर येणं हे कॉमन आहे, एवढंच होतं. ओके. आणि एंडोस्कोपी मला जर का खूप मोठा आजार वाटत असेल तरच करायला हवा असं म्हणतात, गंभीर आजारामध्येच करायला हवा असं म्हणतात, असं काय आहे का? तसंही नाही आहे ऍक्च्युली की एंडोस्कोपी ही काही अगदीच प्रत्येक वेळेस कॅन्सरस डिटेक्शनसाठी आपण करतो असं नाही. खूप छोटे छोटे आजार असतात की जिथं काही इन्फेक्शन आहे, छोटेसे अल्सर्स आहेत, लाइनिंगला काही चेंजेस किंवा हायटस हर्नियासारख्या गोष्टी आहेत ज्या खूप इझिली मॅनेजेबल आहेत. पण ते डायग्नोसिस नसेल तर आपली ट्रीटमेंट लाईन एक अप्रोप्रिएट दिशेने जात नाही. म्हणून आपण ही एंडोस्कोपीची तपासणी या छोट्या गोष्टी पण महत्वाच्या गोष्टींसाठी सुद्धा करणं गरजेचं असतं. म्हणजे एंडोस्कोपी हा एक मॅप म्हणून आपण ठेवू शकतो आणि त्या बेसिसवरती फर्दर ट्रीटमेंट काय करायचं, किती अग्रेसिव्ह जायचं किंवा काय ऑप्शन ढूंढायचं, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी एंडोस्कोपी महत्वाची राहू शकते. खूप फायदेशीर. एंडोस्कोपी धोकादायक असतं का? कारण एंडोस्कोपीमुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतात का, कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का? तो एंडोस्कोपी एक प्रोसिजर आहे. कुठल्याही प्रोसिजरची रिस्क असते. एंडोस्कोपी इज वन ऑफ द सेफेस्ट प्रोसिजर आपण जे काही आपल्या डिपार्टमेंटमध्ये करतो. एंडोस्कोपीने रिस्क असते थोडंसं ब्लिडिंगची किंवा लाइनिंगला कुठे इजा व्हायची किंवा कधी ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी वगैरे व्हायची. पण ही रिस्क खूपच कमी असते. 1000 ते 1500 लोकांमध्ये एखाद्याला हा त्रास होतो. सो अगदी आपण रस्त्यावर चालत क्रॉस करायला गेलो, 1000 वेळा क्रॉस केलं तर एक माणूस आपल्याला धडकू शकतो. इतकी ही रिस्क आहे. कमी रिस्क आहे. एंडोस्कोपी खूप सेफ आहे. त्यातल्या त्यात अनुभवी ठिकाणी एक्सपिरियन्स डॉक्टरच्या हातून जर एंडोस्कोपी केली ती अजूनही सुरक्षित होते. एंडोस्कोपीची काही लोकांना खूप भीती असते. असे लोक एंडोस्कोपीच्या अगोदर भरपूर एन्झायटी तुम्हाला सांगतात. तशा पेशंटला तुम्ही कसं कम्फर्टेबल करता किंवा काय सांगता, म्हणजे नेमकं त्यांनी काय समजून घ्यायला हवं, म्हणजे एंडोस्कोपी त्यांची सुरक्षित व्हायला पाहिजे? बरोबर. अँझायटी होणं स्वाभाविक आहे. कारण अगदी आपण ब्लड टेस्टला गेलो तरीही भीती वाटते. तर हेच आपण पेशंटलाही सांगितलं होतं की इथे खरं जबाबदारी डॉक्टरांची आहे. डॉक्टर अगदी काळजीपूर्वक तुमची तपासणी करणार आहेत. कुणालाही पेशंटला त्रास व्हावा अशी कुठल्याही डॉक्टरांची इच्छा नसते. इथे अँझायटी ही काउन्सिलिंगने आपण समजून सांगितलं की खूप प्रमाणात कमी होते. मोस्ट ऑफ द आपल्या पेशंट्सला हे आधी समजून सांगितलं की त्यांची अर्धी अँझायटी तिथे कमी झालेली असते. त्यांचं कोऑपरेशन चांगलं मिळतं.
कोऑपरेशन चांगलं केलं तर एंडोस्कोपी अगदी लवकर होते, अगदी सोप्यात होते, खूप सारा त्रास त्याने कमी होतो. म्हणजे असं आपण मांडूयात का, एंडोस्कोपी ज्या वेळेला करण्याची गरज असते एक एक्सपर्ट करून घ्या, म्हणजे तो पर्सन तुम्हाला सेफली करेल. आणि ज्या वेळेला एंडोस्कोपी करायचंय, डायरेक्टली येऊन एंडोस्कोप करायचं म्हणण्यापेक्षा तुमच्या आजारांसोबत त्या एक्सपर्टला भेटा, त्यांच्यासोबत डिस्कस करा. तुम्हाला अँझायटी वाटत असेल तर एंडोस्कोप कशी होते विचारून घ्या, समजून घ्या, जेणेकरून तुम्ही आणि तुमच्या डॉक्टरांसोबत एक चांगलं बॉन्डिंग झालेलं असतो. आणि त्यामुळे आतमध्ये एंडोस्कोप रूम मध्ये सुद्धा तुमची अँझायटी कमी असल्यामुळे प्रोसिजर सुद्धा चांगलं होते, असं आपण मांडू शकतो का? अगदी. आपण रॅपो जे म्हणतो, आपल्या पेशंट सोबतचं एक ट्युनिंग जे जुळतं हे ओपीडी पासून सुरू होतं. एंडोस्कोपीच्या आधी पेशंटशी चांगलं बोललं जातं, सगळं काउन्सिलिंग केलं जातं. याने पेशंटची आधी अँझायटी खरंच कमी होते, पेशंटचं कॉपरेशनही आपल्याला चांगलं मिळतं, सगळी तपासणीमध्ये माहिती चांगली मिळते बेसिकली. आणि माहिती आपल्या व्हिडिओ मधून पण जर का चांगली त्यांनी घेतलेली असेल तर कॉन्फिडेंटली जाऊन डॉक्टरांना भेटलं तर बऱ्यापैकी सेफ आणि सुरळीत आणि चांगली एंडोस्कोपी होऊ शकते. ही अजिबात धोकादायक तपासणी नाहीये, पेन होत नाही, सेफ आहे आणि माहिती खूप चांगली मिळते. त्याच्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे आपल्या व्हिडिओ. आणि बरेच ठिकाणी आता जॅपनीज वगैरे आपण बघतोय, त्यांच्याकडे कॅन्सरचा रेट जास्त आहे म्हणतात, पण तरी सुद्धा स्क्रीनिंग एंडोस्कोपी म्हणून असं करतात. ते नेमकं काय असतं सर? सो स्क्रीनिंग एंडोस्कोपी की ज्या रिजन्समध्ये किंवा ज्या देशांमध्ये कॅन्सरचं प्रमाण एका पर्टिक्युलर पर्सेंटेज पेक्षा जास्त आहे, तिथे एका वयानंतर प्रत्येकाची एंडोस्कोपी केली जाते, हे कॅन्सर डिटेक्शनसाठी. सो जपानमध्ये जसं तुम्ही उदाहरण दिलं, तिथे गॅस्ट्रिक कॅन्सर म्हणजे पोटाच्या जठराच्या कॅन्सरचं प्रमाण खूप आहे, जगात सगळ्यात जास्त आहे. सो तिथे एक सर्टन एज नंतर प्रत्येकाची एंडोस्कोपी करूनच तपासणी केली जाते, त्यांना काही त्रास नसेल तरी. कारण एंडोस्कोपीने खूप अर्ली स्टेजचे कॅन्सर्स आपल्याला डिटेक्ट होऊ शकतात. आणि हे बरेचसे कॅन्सर अर्ली स्टेजला डिटेक्ट झालं तर एंडोस्कोपीने सर्जरी करून हे कॅन्सर काढूनही टाकू शकतात. म्हणजे बाहेरून आपल्याला मोठ्या ऑपरेशनची किंवा पुढे बाकी ट्रीटमेंटची गरज उरत नाही. सो हे त्याला स्क्रीनिंग एंडोस्कोपी. म्हणजे आपण आजकाल आपल्या इथल्या पेशंटला सांगतो की तुला गरज आहे, तुझे सिम्पटम आहे, तर तिकडं जिथं रिस्क जास्त आहे, जसं जपान आहे, कोरिया आहे, तिथं गॅस्ट्रिक कॅन्सरचा रिस्क जास्त आहे, तिथं पेशंटच्या वयाच्या हिशोबाने सिम्पटम नसेल तरी सुद्धा स्क्रीनिंग करतात आणि अर्ली कॅन्सर असेल तर एंडोस्कोपीद्वारेच त्याला क्युअर करतात, असं म्हणता येईल का सर? अगदी बरोबर. म्हणजे जॅपनीज पीपल हा फार आहेत. सगळ्यात आधुनिक तंत्रज्ञान कॅन्सर डिटेक्शनचं जपानमधून येतं, बिकॉज त्यांच्याकडे कॅन्सरचं प्रमाणच एवढं आहे. सो ती सगळी आपल्याला एका प्रकारे फायदा होतोय की आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण इतकं नाहीये, तरीही ती सगळी टेक्नॉलॉजी आपल्याला कॅन्सर डिटेक्शनसाठी मिळते, जिथे एनबीआय वगैरे आपण एनबीआय वगैरे सगळे. अगदी सर, आज तुम्ही एंडोस्कोपी बद्दल थोडक्यामध्ये पण खूप चांगल्या वेनं मराठीमध्ये एक्सप्लेन केलात आणि बरेच लोकांना ह्याची माहिती भेटेल आणि ते कॉन्फिडेंटली करतील. तर जाता जाता एक छोट्यामध्ये तुम्ही संदेश काय देऊ शकता का? समजा एखादा ऍसिडिटी पेशंट आहे, त्यांना डॉक्टरने एंडोस्कोप सांगितलेले, तर त्यांना एंडोस्कोपी बद्दल एक छोटा संदेश काय देऊ शकता का? सो जर एंडोस्कोपी बद्दल अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर एंडोस्कोपी ही वन ऑफ द मोस्ट सेफ, सगळ्यात सुरक्षित अशी तपासणी आहे, ज्याच्यातून आपल्याला खूप साऱ्या आजारांचं निदान खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. एक 4 ते 6 मिनिटांमध्ये आपल्याला अगदी अल्सर असो, इन्फेक्शन असो की कॅन्सर असो, याचं सगळ्यांचं निदान होतं. हे सगळ्यांनाच असतं असं नाही, ह्या सगळ्या आजारांचं प्रमाण अगदी कमी आहे, पण यांचं निदान वेळेत होणं, याला एंडोस्कोपी खूप हेल्पफुल अशी तपासणी आहे. एंडोस्कोपी सुरक्षित आहे, त्याने काही वेदना होत नाहीत. लोकल अनेस्थेशियामध्ये एंडोस्कोप करून पूर्ण दिवस तुम्ही तुमच्या कामालाही जाऊ शकता. सो अजिबात घाबरण्याचं कारण नाहीये. कधीही काही काळजीचे लक्षणं असतील किंवा पोटाचे काही आजार जे बरे होत नाहीयेत, तिथे एंडोस्कोपी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला निदान होईल, प्रॉपर ट्रीटमेंट लाईन मिळणार आणि युज्युअल जे काही पोटाचे आजार आहेत सगळे ट्रीटमेंट आपण छानपैकी करू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे एक्सपर्ट करून घ्यायला पाहिजे, अनुभवी एक्सपर्ट माणसाकडून करून घेणंही गरजेचं आहे. कारण बरेचसे ह्या अर्ली चेंजेस ज्या असतात, हे एकदा इन्स्ट्रुमेंट चांगलं हवं आणि इन्स्ट्रुमेंट वापरणारही तेवढाच चांगलं हवं. याने आपला आउटपुट जे काही फायनल रिझल्ट आहे हा एकदम छानपैकी आपल्याला मिळतो, चांगला मिळतो. खूप छान सर, आणि खूप चांगली माहिती दिली. तुमचं मनपूर्वक धन्यवाद. आणि मला वाटते सगळ्यांना सुद्धा ही माहिती बऱ्याच काही गोष्टी डिसाईड करण्यासाठी, एंडोस्कोप करण्यासाठी मदतगार ठरेल असं वाटते. जाता जाता सर, आम्ही पॉडकास्टमध्ये सांगतो की लास्ट पर्यंत जो श्रोते बघितलेले आहेत त्यांच्यासाठी एक असा वर्ड सांगता का, जेणेकरून ते कमेंट बॉक्समध्ये टाकतील, आपल्याला कळेल त्यांनी पूर्ण बघितलेला व्हिडिओ. सो श्रोत्यांनो, आभार, तुम्ही इथे सगळं शेवटपर्यंत जे कोणी बघत आहेत
ज्यांनी कोणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये एंडोस्कोपी हा शब्द टाईप करा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही शेवटपर्यंत बघितलाय. आणि तुमचे काही प्रश्न जरी असतील अजून तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. जितकं तुम्हाला अजून कुठल्या व्हिडिओजमध्ये माहिती हवी आहे तर ते सगळं बनवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तुम्हा सर्वांचे आभार. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती जर कथा चांगली वाटली असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि न विसरता गटफिट क्लब चॅनल हा सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलेला असेल तर आमचा येणारा पुढचा व्हिडिओ अबाधितपणे तुम्हाला बघायला भेटेल. धन्यवाद.